परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. सूत सांगे गुरुकथा. पुढे काय घडले ते ऐका सावध चित्ते. श्री आजूबाई आशीर्वादाच्या प्रभावे 3 पुत्र झाले तुकारामा ते. गणाबा, लखाबा, बाबाजी नामे असती तयांची. लखाबांचा वंशविस्तार. सखाराम त्याचा पुत्र. सखारामासी 2 पुत्र, केशव आणि बाळकृष्ण. बाळकृष्णाची भार्या गंगाबाई होती ग्रामे भोगवर्धनची. वत्सगोत्री देशपांडे. तिच्या बालपणीची कथा. एकदा घडले अघटित. गंगाबाई पडली आगीत. अग्नीने खूप भाजली, राहील कैसी जिवंत. तोच तेथे पातले सखाराम महाराज. माता पित्यांनी कन्या पायी ठेविली सखारामाच्या. जय जयकार करून आजूबाईचा, म्हणे लावा ही रक्षा सर्वांगी. अग्निदाह शांत झाला, लोटांगती माता पिता. म्हणती महाराज जर वाचली, करील कन्यादान तुमच्याच कुडी. आजूबाई कृपे कन्या वाचली. यथाकाळ लोटल्यावरी गंगाबाई उपवर झाली. माता पिता आले आणव्यासी. म्हणती सखाराम महाराजांसी, स्वीकार करावा कन्येचा. बाळकृष्ण होता उपवर, त्यासी दिधली गंगाबाई. तेव्हापासून गंगाबाई झाली समर्पित आजूबाई सेवेसी. बाळकृष्ण गंगाबाई सुखे नांदती आणव्या ग्रामी. यथाकाळ लोटला, गर्भ उदरी स्थिरावला. गंगाबाई या काली अखंड आजूबाईची सेवा करीत. ज्येष्ठवद्य अष्टमीसी शके 1819 हेमल लंबनाम संवत्सरी भौमवार पातला. सूर्योदयात 10 घटिकेला पुत्रजन्म जाहला. जन्मसोहळ्याचा आनंद. नाम तयाचे लक्ष्मीकांत. तेज त्यांचे मूर्तिमंत, जणू आजूबाईच दिसे. पुढे आले नवरात्र. अति आनंदे साजरे होत. परंतु काळ मोठा निर्घृण. घातला बाळकृष्णावर चतुर्थीचे दिवशी. झाला हाहाकार चहूकडे. वयस्क सखारामास म्हातारपणी पुत्रशोक. गंगाबाईवर कोसळले आकाश. 4 मासांचा लक्ष्मीकांत पोरका झाला ते वेळी. गंगाबाईच्या माता पित्यांनी आणले त्यांना भोकरदनासी. लक्ष्मीकांत आता मातुलगृही वाढू लागले. देशपांडे घराणे होते थोर. विनायक मामा होते ऐश्वर्य संपन्न. परी राब राबविले लक्ष्मीकांतास. भोप्या म्हणून मारी हाक लावितसे घरकामाला. न कधी कंटाळता, आळस न करी कदा, सेवा करी मामाची. वय झाले उपनयन संस्काराचे. सखाराम आजोबाने केला उपनयन संस्कार आणव्यासी. पुन्हा आला दुर्दैवाचा फेरा. घेतले हिरावणी मातृसुखाला. गंगाबाईचे झाले निधन अल्पावधीतच. लक्ष्मीकांत मातृसुखालाही पारखा झाला. वय झाले शिक्षणाचे. घेतला प्रवेश शाळेला. काळ होता निजामाचा. उर्दू अरबी फारसी भाषेचा. 7वी पर्यंतचे शिक्षण झाले उर्दू माध्यमातून. मामा होते पटवारी. शेतीवाडी होती मोठी. त्यांचे कामकाज आता पाहू लागला लक्ष्मीकांत. किशोरावस्था संपली. तारुण्याची बहाळी अंगी संचारली नवशक्ती. काल होता यवनांचा. नाद लागला आखाड्याचा. तालीम संघाची स्थापना लक्ष्मीकांते स्वये केली. आवश्यक होते शरीरबल. मग दंड बैठका मल्लखांब. लाठी काठी भाला तलवार. दांडपट्टा कुस्ती मुदगल. तालीमखाना गरजू लागला. भीमासारखी अचाट शक्ती. अर्जुनासारखी लवचिकता अंगी. मगरी सुसरी सारखे पोहून
सहज पार करी नद्या तळी. व्यायामे देह बलदंड झाला, प्राणायामे प्राण स्थिर केला. योगासनाने लवचिकता लाभली देहास, अंगी संचारले अतुल बळ. यवन कापती चळचळा, एके दिवशीचा हा प्रसंग घडला भोकरदनात प्रत्यक्ष. काही यवन बलूची आले भोकरदनात, हवी होती त्यांना बैलगाडी. जबरदस्तीने नेऊ लागले मामाची, वार्ता समजली लक्ष्मीकांतास. धावले वेगी कुंपण ओलांडून, थांबविले बलूची यवनास बैलगाडी सहित. कोपले बलूची यवन, केला हल्ला लक्ष्मीकांतावर. एकट्याने त्या यवनांचा घेतला समाचार भोप्याने. पराजित त्या यवनांना म्हणे देईन गाडी तुम्हाला. शर्त माझी एक आता तुम्ही पुरी करावी. एक हातीत चाक गाडीचे ते तुम्ही काढावे अलगद, आणि पुन्हा एकाच हाताने द्यावे बसवून जैसे थे. झाले बलूची हैराण, म्हणे हे तुम्हीच दाखवा करून. जमला होता बहुसमाज तंटा बघण्यास ते वेळी. बैसले लक्ष्मीकांत विरासनी, सहज उचलली गाडी एक हाती. ठेविले आख मग खांद्यावरी, चाक काढिले एक हाती. तेच चाक पुन्हा एक हाती, घातले सहजची आखात. यवन बलूची झाले अवाक, या अल्ला गजब है. प्रचंड शक्ती युक्तीचे हे प्रदर्शन पाहून बलूची गेले निघून. तेव्हापासून सारे यवन धाकी पडले भोप्याच्या. राज्य होते यवनांचे, निजाम उलमुलकाचे. घेतले सैनिकी शिक्षण, झाले दाखल सैन्यात. तलवार भाला घोडदौड त्यात प्रावीण्य मिळाले, परी मन रमले नाही त्यात. अल्पावधीतच त्यागिले सैनिकी पद. रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित चरित्र सद्गुरूचे कथन यथामती करीतसे. श्री आजूबाई कृपेने महात्म्य सद्गुरू लक्ष्मीकांताचे पुढील अध्यायी वर्तविले. साष्टांग दंडवत सद्गुरूला, न्यावी नौका पैल तीराला. इति श्री सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते सद्गुरू जन्माख्यान नाम द्वितीयोऽध्यायः. श्री सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. द्वितीयोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.